सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज मी तुम्हाला नवरात्रीची कथा तर आपण बघितलीच असेल की जी महिषासुराची कथा आहे ती आपण ऐकली आहे, पण आपण व्रत म्हणजेच उपवास पकडतो त्यामागे काय कथा आहे, सगळ्यात आधी हे उपवास कुणी सुरू केले ती कथा आपण बघणार आहोत। आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेन की नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये एक दिवस का होईना ही कथा तुम्ही नक्की ऐका, किंवा तुम्हाला ऐकायची नसेल तर तुम्ही ही पठण देखील करू शकता। आता मी तुम्हाला आपण व्रत म्हणजेच उपवास का करतो याची कथा ऐकवते। बृहस्पतीजी म्हणाले, हे ब्रह्माजी, तुम्ही खूप बुद्धिमान आहात। तुम्हाला 4ही वेद आणि सगळे शास्त्र माहित आहे। तुम्ही देवांमध्ये श्रेष्ठ आहात। कृपा करून मला सांगा की चैत्र, अश्विन, माघ आणि आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात नवरात्रीचं व्रत का करतात? हे देवा, हे व्रत केल्याने काय फळ मिळतं? हे व्रत करण्यासाठी पद्धत काय आहे? आणि सर्वात आधी हे व्रत कुणी केलं? बृहस्पतीजींचा प्रश्न ऐकून ब्रह्माजी म्हणाले, हे बृहस्पती, लोकांचं चांगलं व्हावं म्हणून तू खूप चांगला प्रश्न विचारला आहे। खूप चांगला प्रश्न विचारला आहे। दुर्गा, महादेवी, सूर्य आणि नारायण यांचं ध्यान करणारे लोक धन्य आहेत। नवरात्रीचं व्रत सगळ्या इच्छा पूर्ण करणारं आहे। हे व्रत केल्याने ज्यांना मूल हवं आहे त्यांना मूल मिळतं, ज्यांना पैसा हवा आहे त्यांना पैसा मिळतो, ज्यांना विद्या हवी आहे त्यांना विद्या मिळते, ज्यांना सुख हवं आहे त्यांना सुख मिळतं। हे व्रत केल्याने आजारी माणूस देखील बरा होतो, माणसाची संकट दूर होतात आणि त्यांच्या घरात खूप सुख समृद्धी नांदते। ज्या स्त्रीला बाळ होत नाही तिने हे व्रत केल्याने बाळ होतं। ब्रह्माजी पुढे सांगतात, जर व्रत करणारा माणूस दिवसभर उपवास करू शकत नसेल तर त्याने एक वेळ जेवण करावं। त्या दिवशी आपण नातेवाईकांसोबत नवरात्रीच्या व्रताची कथा ऐकावी। हे बृहस्पती, ज्याने सर्वात आधी हे व्रत केलं त्याची गोष्ट मी तुला सांगतो, तू लक्ष देऊन ऐक। ब्रह्माजीचे बोलणे ऐकून बृहस्पतीजी म्हणाले, हे देवा, लोकांचं कल्याण करणारी ही व्रताची गोष्ट मला सांगा, मी लक्ष देऊन ऐकेन। मी तुमच्या चरणी आलो आहे, माझ्यावर कृपा करा। ब्रह्माजी म्हणाले, पिठत नावाच्या शहरात एक अनाथ नावाचा ब्राह्मण राहत होता। तो दुर्गा देवीचा भक्त होता। त्याला सुमती नावाची एक सुंदर मुलगी होती। ती मुलगी सगळ्या चांगल्या गुणांनी भरलेली होती। ती ब्रह्माजींनी बनवलेल्या पहिल्या मुलीसारखीच होती। सुमती लहानपणी आपल्या मैत्रिणींसोबत खेळत मोठी झाली। जसा शुक्ल पक्षात चंद्र मोठा होतो तशीच ती मोठी झाली। तिचे वडील रोज दुर्गा देवीची पूजा करायचे आणि होम करायचे, त्यावेळेस ती मुलगी पण तिथे हजर असायची। एक दिवस सुमती आपल्या मैत्रिणींसोबत खेळायला गेली आणि देवीच्या पूजेला गेली नाही। तिच्या वडिलांना हे आवडले नाही आणि ते रागावले। ते आपल्या मुलीला म्हणाले, हे दुष्ट मुली, तू आज सकाळपासून देवीची पूजा केली नाही, त्यामुळे मी तुझं लग्न एका कुष्ठरोग झालेल्या आणि गरीब माणसाशी करेन। रागावलेल्या वडिलांचे बोलणे ऐकून सुमतीला खूप दुःख झाले। ती आपल्या वडिलांना म्हणाली, हे पिताजी, मी तुमची मुलगी आहे, मी तुमच्या म्हणण्यानुसार वागेन, तुमची जशी इच्छा असेल तसं मी करेन, तुम्ही माझं लग्न करू शकता। नशिबात जे लिहिलं आहे तेच होणार आहे, माझा यावर पूर्ण विश्वास आहे। माणूस कितीतरी गोष्टींचा विचार करतो, पण नशिबात जे लिहिले असते तेच होते। जो जसं कर्म करतो त्याला तसंच फळ मिळतं। कर्म करणं माणसाच्या हातात आहे, फळ देणं हे देवाच्या हातात आहे। जसं आगीत गवत टाकल्याने आग आणखी भडकते, तसंच आपल्या मुलीचे निर्भय बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाला खूप राग आला। त्याने आपल्या मुलीचं लग्न एका कुष्ठरोग झालेल्या माणसाशी लावून दिलं आणि रागावून आपल्या मुलीला म्हणाला, जा, लवकर जा आणि आपल्या कर्माचं फळ भोग, बघूया तुझ्या नशिबावर, भरवशावर तू काय करतेस। वडिलांचे कठोर बोलणे ऐकून सुमती खूप दुःखी झाली। ती मनात विचार करू लागली, अरे रे रे, माझं किती मोठं दुर्भाग्य आहे, ज्यामुळे मला असा नवरा मिळाला। अशा प्रकारे आपल्या दुःखाचा विचार करत ती आपल्या नवऱ्यासोबत जंगलात गेली। भयानक जंगलात त्यांनी ती रात्र खूप कष्टाने काढले।
त्या गरीब मुलीची अवस्था पाहून दुर्गादेवी तिच्या समोर प्रकट झाली आणि तिला म्हणाली, हे ब्राह्मणी, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला जे पाहिजे ते माग. मी प्रसन्न झाल्यावर सगळ्या इच्छा पूर्ण करते. दुर्गादेवीचे हे बोलणे ऐकून ब्राह्मणी म्हणाली, तुम्ही कोण आहात? ज्या माणसा दुर्गादेवीचे बोलणे ऐकून ब्राह्मणी म्हणाली, तुम्ही कोण आहात? ज्या माझ्यावर प्रसन्न झाला आहात, हे सगळं मला सांगा आणि माझ्यावर कृपा करा. ब्राह्मणीचे बोलणे ऐकून देवी म्हणाली, मी आदिशक्ती आहे. मीच ब्रह्मा विद्या आणि सरस्वती आहे. मी प्रसन्न झाल्यावर लोकांचे दुःख दूर करते आणि त्यांना सुख देते. हे ब्राह्मणी, तू मागच्या जन्मात केलेल्या पुण्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मी तुला तुझ्या मागच्या जन्माची गोष्ट सांगते. तू मागच्या जन्मात एका कोळ्याची बायको होतीस आणि तू खूप पतिव्रता होतीस. एक दिवस तुझ्या नवऱ्याने चोरी केली. चोरी केल्यामुळे सैनिकांनी तुम्हाला दोघांना पकडलं आणि तुरुंगात टाकलं. त्यांनी तुला आणि तुझ्या नवऱ्याला जेवण पण दिलं नाही. अशा प्रकारे नवरात्रीच्या दिवसांमध्ये तू काहीही खाल्लं नाहीस. 9 दिवस आणि पाणी पण पिलं नाही. त्यामुळे तुझे 9 दिवसांचे नवरात्रीचे व्रत झाले. हे ब्राह्मणी, त्या दिवसांमध्ये जे व्रत झालं त्या व्रताच्या पुण्यामुळे मी तुला पाहिजे ती वस्तू देत आहे. तुझी जी इच्छा असेल ती माग. दुर्गादेवीचे बोलणे ऐकून ब्राह्मणी म्हणाली, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर हे दुर्गे, मी तुम्हाला नमस्कार करते. कृपा करून माझ्या नवऱ्याचा कुष्ठरोग हा रोग दूर करा. देवी म्हणाली, त्या दिवसांमध्ये तू जे व्रत केलं त्या व्रतातील 1 दिवसाचं पुण्य आपल्या नवऱ्याचा कुष्ठरोग दूर होण्यासाठी दे. माझ्या कृपेने तुझा नवरा कुष्ठरोगातून मुक्त होईल आणि त्याचं शरीर सोन्यासारखं होईल. ब्रह्माजी म्हणाले. अशा प्रकारे देवीचे बोलणे ऐकून ती ब्राह्मणी खूप आनंदी झाली आणि आपल्या नवऱ्याला निरोगी करण्याची इच्छा व्यक्त केली. तेवढ्यात दुर्गादेवीच्या कृपेने तिच्या नवऱ्याचं शरीर कुष्ठरोगमुक्त झालं आणि ते खूप सुंदर दिसू लागलं. त्याची चमक चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे जास्त होती, प्रकाशापेक्षाही जास्त होती. त्या ब्राह्मणीचे आपल्या नवऱ्याचं सुंदर शरीर पाहिलं आणि देवी खूप शक्तिशाली आहे असं समजून तिची स्तुती करायला लागली. ती म्हणाली, हे दुर्गा, तू दुःख दूर करणारी आहेस. तू तिन्ही जगाचे दुःखहरण करणारी आहेस. तू सगळ्या दुःखांना दूर करतेस. तू आजारी माणसांना निरोगी करतेस. तू प्रसन्न झाल्यावर पाहिजे ती वस्तू देतेस आणि दुष्ट माणसांचा नाश करतेस. तू सगळ्या जगाची आई आणि बाप आहेस. हे दुर्गे, माझ्यासारख्या गरीब आणि निरपराध स्त्रीचं माझ्या वडिलांनी कुष्ठरोग झालेल्या माणसाची लग्न लावून मला घरातून काढलं. त्यामुळे मी पृथ्वीवर फिरत आहे. तूच मला या संकटातून वाचवला आहेस. हे देवी, मी तुला नमस्कार करते. माझ्यासारख्या गरीब माणसाचं रक्षण कर. ब्रह्माजी म्हणाले, हे बृहस्पती. अशा प्रकारे त्या सुमतीने मनातल्या मनात देवीची खूप स्तुती केली. तिची स्तुती ऐकून देवीला खूप आनंद झाला आणि ती ब्राह्मणीला म्हणाली, हे ब्राह्मणी, तुला उदयाल नावाचा एक बुद्धिमान, धनवान, कीर्तिवान आणि इंद्रियान जिंकणारा मुलगा लवकर होईल. असं बोलून ती देवी त्या ब्राह्मणीला पुन्हा म्हणाली, हे ब्राह्मणी, तुला आणखी काही इच्छा असेल तर तू मागू शकतेस. दुर्गादेवीचे बोलणे ऐकून सुमती म्हणाली, हे दुर्गे, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर कृपा करून मला नवरात्रीची विधी सांगा. हे दयाळू माते, ज्या विधीने नवरात्रीचं व्रत केल्याने तुम्ही प्रसन्न होता ती विधी आणि त्याचे फळ मला सविस्तर सांगा. ब्राह्मणीचे बोलणे ऐकून दुर्गादेवी हसून म्हणाली, हे ब्राह्मणी, मी तुला नवरात्रीच्या व्रताची विधी सांगते. हे व्रत सगळ्या पापांचा नाश करून मोक्ष देणारे आहे. या व्रताचं महत्व खूप मोठं आहे. हे व्रत केल्याने जगातील सगळे कष्ट दूर होतात. आईने पुढे सांगितलं, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवसापासून 9 दिवसांपर्यंत पूर्ण विधिविधानाने व्रत करावं. जर कुणाला पूर्ण दिवस उपवास करणं शक्य नसेल तर त्याने एक वेळ जेवण करावं. विधीपूर्वक एखाद्या विद्वान ब्राह्मणाकडून सल्ला घेऊन घटस्थापना करावी, बाग तयार करावी आणि तिला रोज पाणी द्यावं. मग महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या मूर्ती स्थापित करून रोज त्यांची पूजा करावी आणि फुलांनी अर्घ्य द्यावं. ज्यांनी अर्घ्याचं महत्व समजावून घेतलं, बिजोराच्या फुलाने सौंदर्य मिळतं, जायफळाने कीर्ती मिळते, द्राक्षांनी कार्यसिद्धी होते, आवळ्याने सुख मिळतं आणि केळीने दागिने मिळतात. अशाच प्रकारे हवनामध्ये खांड, तूप, गहू, मध, जव,
तीळ, नारळ आणि इतर वस्तू अर्पण कराव्यात. गव्हाने लक्ष्मी, खीर आणि चंपकाच्या फुलांनी धन, आवळ्याने यश, केळ्याने पुत्र आणि कमळाने राजसन्मान मिळतो. दुर्गा देवीने समजावलं, व्रत करणाऱ्याने आचार्याला आदराने नमस्कार करून दक्षिणा द्यावी. जो कोणी हे व्रत श्रद्धेने करतो त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. यात काही शंका नाही की 9 दिवसांमध्ये केलेलं दान आणि पुण्य करोडपटीचं फळ देतं. हे व्रत केल्याने अश्वमेध यज्ञाचं फळ मिळतं. एवढं बोलून देवी अंतर्धार पावली. ब्रह्माजींनी बृहस्पतीला सांगितलं, जो कोणी स्त्री किंवा पुरुष हे व्रत करतो त्याला या जगात सुख मिळतं आणि शेवटी मोक्ष मिळतो. हे बृहस्पती, तू लोकांच्या हितासाठी या व्रतासाठी प्रश्न विचारलास, त्यामुळे तू धन्य आहेस. ब्रह्माजीचे बोलणे ऐकून बृहस्पतीजी आनंदित झाले आणि म्हणाले, हे देवा, तुम्ही अमृतासारख्या या व्रताचं महत्व सांगितलं, त्यामुळे मी खूप आभारी आहे. खरंच ही भगवती शक्ती सगळ्या जगाचं पालन करणारी आहे, जिच्या प्रभावाला जाणणं खूप कठीण आहे. तर ही अशी होती नवरात्री व्रताची कथा. खूप सुंदर अशी कथा आहे. तुम्हाला जर ही कथा मी पुढे ऐकायची नसेल तर मी पुढे तुम्हाला टेक्स्ट मध्ये करून देखील ही कथा देते. तुम्ही ती नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कधीही 1 दिवस तरी ही कथा पठण करा. तुम्हाला खूप चांगलं वाटेल.